आणि ओम कोंडेश्वर भोज या दोन टीम मध्ये पाहायला मिळाला असता, परंतु आपण जाणार आहोत तत्पूर्वी या मॅचकडे. या मॅचचं खेळाचं पहिलं सत्र कसं असेल या ऐकूया. पूर्वार्धामध्ये 3 षटकासाठी सोमनाथजी खाडे सर यांचा आवाज. धन्यवाद. मॅच वेल जज तुफान झेल टिपलाय. फलंदाज माघारी परतत असताना पहिला झटका बसलाय जोवेलीपाडा टीमला. बॅट्समन आउट.
वरती फटका दमदार होता, मात्र सीमारेषेवरती अमोल जाधव जबरदस्त झेल रनिंग कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आज हा व्हिडिओ भरपूर व्हायरल होईल. अमोल जाधवच्या माध्यमातून जबरदस्त रनिंग कॅच. इथे आपण पाहताय दुसरा चेंडू, इथे सुद्धा संधी निर्माण झाली आहे. रन आउटच्या स्वरूपात संधी निर्माण झालेली आहे. इथे फलंदाज सेफ आहे की बाद आहे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे थर्ड अंपायर. तीन षटकांची मॅच. सलामीचा फलंदाज संकेतला अगदी सुरुवातीला बाद केलं. त्यानंतर चेतन आणि सनत हे दोन फलंदाज मैदानावरती आहेत. सलामीवीर फलंदाज चेतन ज्याची विकेट इथे आपण पाहताय तर संकटात सापडलेली आहे. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला आहे, चेक केलं जात आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या कंट्रोल रूम मधनं या ठिकाणी चेक करतायत. जुबेली पाडा आणि त्यांच्या विरोधात टीम बेंडशील या दोन संघांच्या दरम्यान हा सामना. तीन षटकांची मॅच. पहिल्याच बॉलवर विकेट, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा इथे बॅट्समन सेफ. 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. अतिशय टाइट कॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. तडाखा सिंगल कंप्लीट झाली आहे आणि एकच धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. चांगला थ्रो. सुरुवातीला संकेत सलामीच्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. अप्रतिम फटका होता. 30 यार्डला भेदून निश्चितच चेंडू चालला होता समोरच्या दिशेला. जिथे 6 धावा यायला हव्या होत्या तिथे अमोल जाधवनं दूरवरनं जाऊन एक चांगला रनिंग कॅच, रनिंग झेल तिथे टिपला आणि संकेतचा खेळ अगदी सुरुवातीला संपला. त्यानंतर बॅटिंग करण्यासाठी बॅट्समन मैदानावरती चेतन आला. चेतनने सिंगल घेतली. सनत स्ट्राईक वरती आला, त्यानं एक षटकार ठोकला. धावफलक वेगानं पुढे चाललंय. पहिल्या षटकात रोहित. यावेळेस सुद्धा खोलवर टप्प्याचा चेंडू. अतिशय खोलवर टप्पा, जबरदस्त चेंडू. कुठल्याही प्रकारे व्यवस्थित बॅटवरती आला नाही. मिस टायमिंग. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल एका धावेच्या मदतीनं स्कोरबोर्डला थोडीशी हालचाल करतायत. 3 षटकांची मॅच. 30 ते 35 धावा पदरात आल्या तर चांगली फाईट मैदानावरती करता येईल. निश्चित एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. या सिंगल धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय ते 10 या धावसंख्येवरती. 10 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यात 10 धावा. इथे सुद्धा जागेवर टोलावलाय. हाफ व्हॉली समोरच्या दिशेला. जबरदस्त प्रहार. चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड. आल्या पहिल्याच बॉलवरती सलामीवीर फलंदाज संकेत जरूर बाद झाला. मात्र त्यानंतर इथे जबरदस्त बॅटिंग केली आहे सनतनं. त्याच्याबरोबर साथ देतोय चेतन. या दोन फलंदाजांच्या माध्यमातून इथे पार्टनरशिप रचायला सुरुवात केली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत टोटल 16 धावा. 16 ऑन बोर्ड. 16 धावा धावफलकावर. जोबेली पाडा संघासाठी दमदार सुरुवात झाली आहे. 3 षटकांची मॅच. जोबेली गाव म्हटलं म्हणजे एकाहून एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटर्स या गावातनं घडताना तुम्हाला पाहायला मिळतात. जय हनुमान जोबेली म्हटलं तर क्रिकेटच्या पटलावरती दादा म्हणून संबोधली जाणारी टीम महाराष्ट्रभरातील
दूरदूरच्या मैदानांवरती जाऊन आपल्या नावाचा डंका पिटलेला संघ जय हनुमान झोवेली. इथे आपण पाहताय कालच्या दिवसामध्ये सुद्धा आपल्याला जय हनुमान झोवेली बी हा संघ पाहायला मिळाला. तिथे सुद्धा दर्जेदार प्लेयर्स तुम्हाला पाहायला मिळाले. इथे झोवेली पाडा संघासाठी सुद्धा सकाळच्या सत्रापासून आपण खेळ पाहिला असेल तर जबरदस्त गेम त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला मिळतोय. झोवेली क्रिकेटरची पंढरी, क्रिकेटसाठी पंढरी म्हणून झोवेली गावाला नेहमीच संबोधलं जातं. खऱ्या अर्थानं त्याचं कारण काय तर ते उत्तर तुम्हाला इथं मैदानावरती आल्यानंतर पाहायला मिळेल. एकाहून एक चांगल्या दर्जाचे क्रिकेटर्स इथे तयार होतात. चांगल्या क्रिकेटरची फॅक्टरी म्हणजे झोवेली. इथे पहा मागे जातोय चेंडू, थोडीशी घाई करत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडवरनं धावण्याचा प्रयत्न करतायत, मात्र वेळी स्वतःला आवरलं. ओव्हर नंबर 2 बेंडशील संघासाठी षटक क्रमांक 2 ची जबाबदारी गोलंदाज रॉणीच्या खांद्यावरती. पहिला चेंडू त्यानं डॉट टाकलाय. पहिल्या षटकात 16 धावा आल्या. इथून रोखणं गरजेचं आहे. हाकेच्या अंतरावरती असणारी 2 गावं, एका बाजूला बेंडशील, दुसऱ्या बाजूला झोवेली. इथे जागेवरनं बॅट फिरवली आहे ऑफस्टंपच्या जास्त बाहेरून. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. अवांतरची खून करत असताना एका धावेच्या मदतीनं धावफलकाला थोडंसं पुढं सरकवलं 17 वरती. 17 धावा इथे स्कोरबोर्ड वरती आहेत. दुसरं षटक रॉणी टाकत असताना चेतन आणि सनत ही जोडी मैदानात बॅटिंग करतायत. दुसऱ्या षटकात आपण आहोत. 3 षटकांचा सामना. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगल्या पद्धतीने इथे बाउन्सर, अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट ऑफ लेंथ उसळी घेत सरळ निघतोय. या विकेट किपरच्या हातामध्ये हुक करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. प्रचंड वेग आणि या वेगानं बीट केलं. निर्धाव आलाय. या षटकाचा आपण विचार कराल तर खेळपट्टीचा बरोबर पुरेपूर वापर रॉणीनं अद्यापपर्यंत केलाय. 3 चेंडू त्यानं फेकलेत, एक जरूर अवांतर आलाय, मात्र 2 डॉट. इथे सुद्धा तिथेच टप्पा. त्याच पद्धतीने आपण पाहताय तर टप्पा चांगला टाकला, डॉट यायला हवा होता, मात्र इथे अतिघाई संकटात नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. तिसरे धाव घेत असताना मात्र इथे रनआउट जरूर व्हायला लागेल, मात्र 2 धावा इथे खर्च केल्या. चेंडूवरती निश्चितच आपण पाहताय निर्धाव यायला हवा होता. तिथे विकेट किपरच्या हातामधनं चेंडू ड्रॉप झाला. त्यानंतर 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावेचा मोह होता आणि या मोहाचा बळी इथे रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. चेतनला मैदान सोडावं लागलं. सनतला साथ देण्यासाठी फलंदाज योगेश मैदानावरती आलाय. 3 षटकांचा सामना. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना गोलंदाज रॉणी चांगली गोलंदाजी तो करतोय. या चेंडूवरती सुद्धा तुम्ही पाहिलं असेल तर टप्पा त्याचा बरोबर जागेवरती आहे. शॉर्ट ऑफ लेनचा मारा सातत्यानं इथे उंची कमी ठेवली. थोडंसं कमी उंचीवरनं सरळ चेंडू निघून जातोय अगदी यष्ट्यांच्या समांतर. विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. निर्धाव आलाय. चांगली गोलंदाजी सातत्यानं करत असताना दुसऱ्या षटकाची जबाबदारी, जिम्मेदारी फार मोठी होती, कारण पहिल्या षटकात तब्बल 16 आल्या आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. रॉणीनं चांगली गोलंदाजी केली आहे. इथे आता मात्र फुलर लेनचा वापर करत असताना समोर पिच केलं. गती मात्र इतकी प्रचंड आहे की फलंदाजाला काही कळायच्या आत चेंडू सरळ मागे जातोय. यष्टीरक्षकानं अडवलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. तो आहोत. सूर्यदेवता हळूहळू अस्ताला जात असताना धावफलकावरती आहेत त्या 19. 2 षटकं संपली आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. समोर तुम्ही अतिशय मंत्रमुग्ध करणारं चित्र तुम्ही पाहताय.
सूर्यदेवता अस्ताला जात असताना तुम्हाला सह्याद्रीचं जे मनमोहक रूप आणि देखणं स्वरूप आमच्या कॉम्बॉक्समधनं समोर पाहायला मिळतंय. सुंदर देखावा. त्यानंतर सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं हे सुंदर मैदान. चारी बाजूला आपण पाहाल तर 3 बाजूनं हिरवीगार वनराई, मागच्या बाजूला बडोदा हायवेची अतिशय मजबूत तटबंदी आणि या सर्वांच्या दरम्यान मध्येच वसलेलं हे अतिशय सुंदर मैदान, गोल मैदान. चारही बाजूला अतिशय चांगल्या पद्धतीनं सजवलेलं लोखंडी रेलिंगनं तटबंदी बनवली आहे. छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण दहिवली आणि या दहिवलीच्या मैदानावरती चाललेला हा रणसंग्राम. याच मैदानावरती तुम्हाला भरपूर साऱ्या स्पर्धा एकाहून एक चांगल्या दर्जाच्या होताना पाहायला मिळतात. त्यातीलच ही एक मानाची स्पर्धा, पहिलं पर्व. मात्र पहिल्याच पर्वामध्ये सर्वांना गर्व वाटावं असं काम या ठिकाणी वराडेकरांनी केलं. इथे दुसऱ्या धावेसाठी धावतायत. धोका झालाय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज माघारी परततोय. रनआउट. विकेट मागे विकेट जात आहेत. जोवेलीपाडा संघासाठी इथून आपण पाहिलं तर शेवटच्या षटकाचा खेळ चालू झालाय. गोलंदाजीसाठी सुजल आला. पहिल्याच बॉलवरती सिंगल. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउट. उर्वरित 5 बॉल शिल्लक. स्कोअरबोर्डवरती पाहायला मिळत आहेत 20 धावा. उर्वरित 5 चेंडूंवरती किती धावा जमतील याकडे लक्ष लागले. 30 ते 35 धावा बनवाव्या लागतील. इथे फुलटोज मिळालाय. समोरच्या दिशेला टोलावलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं येतोय. आता मात्र असफल झालाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. साथ मिळालीये फलंदाजाला. चौकार की षटकार कळवा. चेक करायचंय. यस. पहा तिथे कॅमेरा पोहोचलेला नाही. जे आहे ते ओके. चौकार आहे. अंपायर डिसिजन 4. सरकलं 24 वरती. लास्ट ओव्हर. इथे चेंडू हातामधनं कदाचित स्किड झालाय. अनऑर्थोडॉक्स ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते गोलंदाज सुजलची. नो बॉलचा कॉल. अगदी आपण पाहताय तर या नो बॉलवरती फटका मारण्याचा प्रयत्न त्यानं केला, मात्र रडारपासून दूर होता. या अनुषंगानं तुम्ही पाहाल फक्त एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. स्कोरबोर्डवरती आहेत 26-26. नो बॉल. 26 धावा. नो +1 अशा 2 धावा आल्या. स्ट्राईक सुद्धा रोटेट होतीये. जाणता राजा शील्ड संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरोधात ओम कोंडेश्वर भोज असा सामना असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहा. इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस करणार आहोत. अगदी अनऑर्थोडॉक्स ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळते. तिथे पूर्णपणे मान खाली करून स्वतःला बेंड करून फॉलो थ्रू अगदी झुकवून टाकली जाणारी ही गोलंदाजी. इथे सुद्धा संधी मिळाली विकेट घेण्याची. षटक क्रमांक 3 ची सांगता. पूर्वार्ध संपलेला आहे आणि स्कोरबोर्ड वरती अद्यापर्यंत आपण पाहताय तर जोडल्या त्या 32 धावा आणि 33 धावांचं लक्ष इथे ठेवलंय.
33 टू विन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. टॉस केला जाईल. शिळ संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. ओम कोंडेश्वर भोज या संघाचे कॅप्टन इथं कोण असेल तर या. जगदीश दादा कोंडिलकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. जगदीश दादा कोंडिलकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जाईल. जाणता राजा शिळचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. इनिंगला सुरुवात होईल. तेहतीस धावांचा पाठलाग या ठिकाणी चालू होतोय. निश्चितच बेंडशील आणि जोवेली पाडा या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच. इथे टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन शिळ आणि ओम कोंडेश्वर भोज या दोन संघांच्या दरम्यान टॉस या ठिकाणी होतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पडलाय. ओम कोंडेश्वर भोज संघाने टॉस जिंकलाय. निर्णय कळवा. तेहतीसचा पाठलाग या ठिकाणी सुरू झालाय. सलामीची जोडी बेंडशील संघासाठी दोन आघाडीचे फलंदाज रॉणी आणि भगवान. पहिल्याच बॉलवरती फटका दमदार. पुलचा पॉवरफुल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आल्यात 4 धावा. चौकार. टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुढील सामना 2 षटकांचा असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण सूचना लक्षात घ्या. नेक्स्ट मॅच 2 षटकांची असेल. इथे 33चा पाठलाग. पहिल्याच बॉलवर चौकार. गोलंदाज हेमंत गोलंदाजी करतोय. इथे लगेच कमबॅक. चौकारानंतर डॉट. चांगली मॅच बनेल. दोन यंगस्टर संघांच्या दरम्यान ही काटेकी टक्कर तुम्ही इथे पाहताय. जोवेली पाडा आणि त्यांच्या विरोधात फाईट देत असताना टीम बेंडशील. दोन्ही संघांच्या दरम्यान झुंज. 32 बनवल्या पूर्वार्धात. 33चं टार्गेट या ठिकाणी ठेवलंय. सलामीचे 2 फलंदाज रॉणी आणि भगवान. इथे सुद्धा पहा आडव्या बॅटने खेळतोय. फिल्डरला बीट केलंय. सीमारेषेच्या जवळ फिल्डर जाऊन अडवण्याचा प्रयत्न त्याने केलाय. मात्र इथे आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेसाठी आलेत आणि फलंदाज दुसरी धाव घेत असताना
इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात माघारी परततोय मोठा धक्का. बॉलवर चौकार आल्यानंतर त्यानंतर लगेचच कमबॅक केलं झोवेलीपाडा या टीमनं. गोलंदाज हेमंतनं चौकारानंतर डॉट, या चेंडूवरती सिंगल, रनआउट. एकंदरीत एक गडी बाद, 5 धावा धावफलकावरती आहेत. भगवान निराश नाराज, न्यू बॅटर नवीन फलंदाज झालाय. इथे पहा समोरच्या दिशेला टोलावलाय, फिल्डर आहे, झेल टिपण्याचा प्रयत्न, अगदी होम डिलिव्हरी, सहजगत्या झेलला टिपलाय आणि फलंदाज अजून एक बाद होत असताना बेनशील संघ अडचणीत सापडतोय. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. दुसरी विकेट अर्जित केली आहे. गोलंदाज गोलंदाजी करत असताना हेमंतला पहा, चांगल्या टप्प्यावरती तो मारा करतोय. पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला, चांगला स्ट्रोक, त्यानंतर मात्र चांगल्या टप्प्यावरती तो आला, सूर सापडलाय. हेमंत इथे सुद्धा पहा, नो लुक शॉट. अगदी आपण पाहताय तर इथे सुद्धा सिंगल, एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. चांगली गोलंदाजी, गती चांगली, टप्पा चांगला, नियंत्रण चांगलं. ओव्हर नंबर 1 मध्ये आपण आहोत. धावफलकावरती 6 धावा, 33 वरती जाऊन पोहोचायचंय, मॅजिक फिगर गाठायची आहे. 33 रिक्वायर्ड टू विन. विजयासाठी 33 धावांची गरज आहे आणि ही गरज आता इथून कशा पद्धतीनं पूर्ण केली जाईल. हेमंतचा हा चेंडू इथे स्लॉक स्वीपचा अंदाज होता, बॅट फिरवली मात्र शरीरावरती आदळत असताना निर्धाव स्वरूपात हा चेंडू इथे संपन्न झालाय. ओव्हर नंबर 1 चा खेळ इथे संपलाय. षटक क्रमांक पहिलं संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत त्या 6 धावा, 6 ऑन बोर्ड. आहेत 33 पर्यंत पोहोचायचंय. 33 रिक्वायर्ड टू विन. एकंदरीत आपण पाहिलं तर 12 बॉल शिल्लक आहेत, 12 चेंडूंमध्ये बनवाव्या लागतील त्या टोटल 27. 12 चेंडू 27 धावांची गरज. बॉलर तयार होतोय, गोलंदाज सनत ओव्हर नंबर 2 साठी सज्ज झालाय. पहिलाच बॉल इथे पहा, कव्हरला खेळतायत, कव्हर स्वीपरला फिल्डर सीमारेषेच्या जवळ अगदी सुंदर फिल्डिंग करतोय, एकच धाव मिळेल. षटक क्रमांक 2, पहिलाच बॉल सिंगल आली. सनत बॅटिंग करत असताना रोहित आणि अमोल 33 चा पाठलाग, धावफलकावर आहेत 7. इथून आपण पाहिलं तर अजूनही 26 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहेत 10. 10 चेंडू 26 धावा. सामना कोण जिंकेल हा प्रश्न इथून अजूनही आपण पाहिलं तर अनुत्तरित. सनत ओव्हर नंबर 2 मध्ये इथे हा चेंडू चेक केला जाईल. पंचांचा इशारा नो बॉलचा, मात्र सावरलं आवरलं, निश्चित एकच धाव अवांतरची मिळेल.
अंपायर डिसिजन नो बॉल आहे आणि फिल्डिंग टीमनं या ठिकाणी रिव्ह्यू कॉल केलाय, चेक केलं जात आहे. वरती इट्स अ फेअर डिलिव्हरी, 7 धावा. पहा इथे अंपायर डिसिजन आपल्याला या ठिकाणी पोहोचलेला आहे. निश्चितच ज्या वेळेला फलंदाजानं अटेम्प्ट केला त्यावेळेला तो लँड होत होता. अशा पद्धतीनं इथे निश्चितच पंचांनी विश्लेषण त्याचं केलं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे समोरच्या दिशेला खेळतायत मिड ऑन वरती फिल्डर चेंडूला पकडतायत. सिंगल, 1 धाव मिळेल. ओव्हर नंबर 2, 33चा पाठलाग. बेंडशील विपक्ष जोबेलीपाडा असा सामना. सनत चांगली गोलंदाजी करतो. इथे फटका चांगला आहे, स्क्वेअर कट जबरदस्त पाहायला मिळाला. अगदी पॉइंटच्या डोक्यावरनं निघाला, कव्हरच्या डोक्यावरनं सरळ सीमारेषेच्या पलीकडे षटकार. फटका अगदी दुर्मिळ फटका तुम्हाला पाहायला मिळाला. इथे या फटक्याची चर्चा सातत्यानं झाली. अगदी छोट्या बॅकलिपनं कटच्या अंदाजामध्ये हवेमध्ये खेळलेले फटके तुम्ही पाहताय. जबरदस्त फटका षटकाराच्या मदतीनं. त्यानंतर आपण पाहताय तर या 2 धावा सुद्धा येत आहेत. स्कोरबोर्डला गती प्राप्त केली आहे. 16 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलं. बॅट्समन बॅटिंग करत असताना अमोल, त्याच्या बॅटमधनं अनमोल फटका आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पहा ऑफस्टंपच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट फिरवली मात्र संपर्क होऊ दिला नाही. षटक क्रमांक 2 ची समाप्ती होतीये. 2 षटकांचा खेळ संपला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती आहेत 16 धावा. एकंदरीत 33चा पाठलाग या ठिकाणी करतायत. अर्धा रस्ता पार केलाय 2 षटकांमध्ये. उर्वरित 6 चेंडू शिल्लक आणि 17 धावांची गरज. आहे 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 धावा बनवल्या. 33चं टार्गेट. इथून 6 चेंडू आणि 17 धावांचं लक्ष पार करायचंय. 6 चेंडू 17 धावा मैदानावरती आपण पाहताय तर इथून खतरा कुठल्या संघासाठी राहील हे पाहायचंय. इन्फॉर्म बॅट्समन अनमोल खेळतोय मैदानावरती. त्याला साथ देण्यासाठी फलंदाज मैदानावरती पाहायला मिळतोय रोहित. दोघांनाही आक्रमक भूमिका पार पाडावी लागेल. रोहितला सुद्धा हिटमॅनची भूमिका घ्यावी लागेल. 6 चेंडू 17ची गरज. रोखण्यासाठी समोरून गोलंदाज तयार होतोय.
चेतनच्या खांद्यावरती तिसऱ्या शेवटच्या अंतिम षटकाची जबाबदारी. 6 चेंडू आणि 17 धाबा इथं बनवायच्या आहेत. इथे जागेवरनं पहिल्याच बॉलवरती घुटना टेक जबरदस्त आघात केलाय और ये सिक्सर देख चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बेंडशील ब्रँडेड षटकार. मैदानाच्या बाहेर जेव्हा चेंडू जातो मित्रांनो, त्या गचकाटात जेव्हा हात टाकता तेव्हा लक्ष घाला. नाग नागिन कधीही निघू शकते. बरोबर डीजे रोहित सुद्धा गाणी वाजवतोय. बिलांशी नागिन निघाली, नाग नागिन जर निघाली तर लक्ष ठेवा तिथे. चेंडूला हात टाकताना जरा सांभाळून. इथे षटकार आलाय पहिल्याच बॉलवरती आणि मॅचचं चित्र पालटलंय. 6 चेंडू 17ची गरज होती. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकत असताना रोहित हिटमॅनच्या अंदाजात बॅटिंग करत असताना इन्फॉर्म होतोय. 6 चेंडू 17ची गरज. षटकार आलाय, समीकरण बदललं. 5 बॉल 11. इथे गोलंदाजावरती प्रेशर. चेतन थोडासा टेन्शन मध्ये तो सुद्धा आलाय. पहिल्याच बॉलवरती त्याला अगदी सहजगत्या षटकाराचं दर्शन घडवून आणलंय. रोहित खेळतोय एका बाजूनं, दुसऱ्या बाजूनं फलंदाज अमोलनं सुद्धा जो एक अनमोल फटका खेचला त्याची सुद्धा रील नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. जबरदस्त फटकेबाजी. चेतनचा हा चेंडू पहा, इनसाइड आउट. कव्हरच्या डोक्यावरनं एक्स्ट्रा कव्हरला पार करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेवरनं आलाय, पकडलाय, फेकतायत. दुसरी धाव इथे कंप्लीट झाली आहे. 2 धावा पूर्ण करतायत. 1-1 2-2 धावा जशा पुढे सरकतील तसा विजय मात्र निश्चितच कुठल्या बाजूला जाईल हे सांगणं कठीण होत जाईल. 17चा लक्षाचा पाठलाग करायचा होता. चेंडू शिल्लक होते 6. या षटकाच्या सुरुवातीला आपण समीकरण पाहिलं. पहिल्या बॉलवर षटकार, त्यानंतर इथे 2 धावांचा फटका येतोय. समीकरण बदललेलं तुम्हाला पाहायला मिळतंय. धावफलकावर एकंदरीत झाल्या 34. आता मात्र इथून 9 धावांची आवश्यकता. 24 झाल्या. ओके, 24 झाल्या. 9 धावांची गरज. 24 झाल्या, 9 धावांची आवश्यकता. तिसऱ्या षटकात उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक. इथे पाहिलं जाईल, चेक करतील. अंपायर डिसिजन वाईड बॉल. अंपायर डिसिजन वाईड बॉल. अवांतरची इथे 1 धाव येते, धावफलकावर जोडली जाईल. डगआउट मधनं कोणी आवाज देऊ नका. अवांतरची 1 धाव आली आहे. स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळत आहेत त्या 25. इथे जवळजवळ फुलटोज होता. लाऊड अपील करतायत, पंचांकडे दाद मागतायत. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आल्या आणि इथे मोठा अपघात घडलाय. फलंदाज धावबादच्या स्वरूपात बाद. या ठिकाणी मिळेल. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज रनआउट होत आहेत. स्कोरबोर्ड वरती आहेत त्या 26 धावा बनवायच्या आहेत. 26 धावा धावफलकावरती आहेत. इथून आपण पाहिलं तर अजूनही सात धावांची इथे गरज. तीन चेंडू आणि इथे 7 धावा इथे बनवाव्या लागतील. दुसरी धाव घेताना इथे बाद झालाय. पहिली धाव कंप्लीट झाली, त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी धावताना इथे रनआउट झालाय. स्कोरबोर्ड वरती आहेत 26, बनवायच्या आहेत 7, चेंडू शिल्लक आहेत 3. इथे या चेंडूवरती सुद्धा फटका खेचलाय. फिल्डर आहे सीमारेषेवरती. चांगला झेल. फलंदाज झालाय फेल. इथे ब्रेक फेल केलंय बेंडशील टीमचं. फलंदाज माघारी पाठवला जातोय. विकेट मिळाली जोवेली पाडा या टीमला.
पद्धतीने इथे गोलंदाजी करत असताना चेतन सुरुवातीच्या पहिल्याच बॉलवरती षटकार आला. त्यानंतर आपण पाहिलं तर असं वाटलं थोडं प्रेशर क्रिएट झालंय गोलंदाजावरती. समीकरण बदललं. त्यानंतर इथे आपण पाहताय तर सामना येऊन ठेपलाय. 2 चेंडू शिल्लक आणि 7 धावांची अजून आवश्यकता. 2 चेंडू 7 धावा. न्यू बॅटर नवीन फलंदाज वेदांत आलाय. गोलंदाजी मार्कवरनं चेतन. उर्वरित 2 बॉल बनवाव्या लागतील 7 धावा. दोन चेंडू 7ची गरज. इथे पहा आणि इथे धाव घेत असताना आता सुद्धा फलंदाज होतोय धावबाद. संघ संकटात सापडलाय बेंडशील. 1 मोर विकेट डाऊन. थँक्यू सो मच. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा रूल आहे. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. वैध चेंडू जर फेकला तर अजूनपर्यंत क्रिकेटच्या मैदानावरती 7 धावांचा फटका पैदा झालेला नाही. मात्र जर एखादा चुकीचा चेंडू आला तर पुन्हा एकदा बेंडशीलकरांसाठी चमत्कार घडू शकतो. क्रिकेटचा खेळ एखादा अवैध चेंडू जर आला तर नक्कीच इथे पुन्हा एकदा बेंडशील संघासाठी सामना झुकू शकतो. अगदी क्रिकेटच्या मैदानावरती 1 चेंडू आणि 9 धावांची गरज असताना सुद्धा सामना गमावताना आम्ही पाहिलेला आहे. आणि 6 चेंडू 1 धावेची गरज असताना इथे मात्र चांगला टाकलाय. चांगल्या पद्धतीने इथे सामना जिंकलाय तो जोबेलीपाडा या टीमनं आणि पुढील फेरीसाठी पात्र होत आहेत. वेल प्लेड बॉयज. आणि उद्या बरोबर 3 वाजता जोबेलीपाडा संघ आपण या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय. जोबेलीपाडा संघ उद्या बरोबर 3 वाजता तुम्ही या ठिकाणी रिपोर्टिंग करायचंय. आपण पाहताय आदरांजली चषक 2026 वराडेकरांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. 2 दिवसाची सेवा करण्याची संधी आपण मला दिलीत. त्याचबरोबर आमचे बदलापूर समालोचक समितीचे आमचे अध्यक्ष मान्यवर महेश धुळे सरांचं मनापासून आभार, ज्यांनी 2 दिवस सांभाळून घेतलं. त्याचबरोबर ग्रामीण टेनिस क्रिकेटची आमची संपूर्ण टीम, आपलं सुद्धा मनापासून आभार. आमच्या स्कोरर बंधूंचा आभार. त्याचबरोबर दोन्ही ऑफिशियल पंच दोघांचाही मनापासून आभार व्यक्त करतोय. सर्व लाडक्या प्रेक्षकांची रजा या ठिकाणी आम्ही घेत आहोत.